हरी जय जय हरी जय जय। खाली टोला सगळ्यांनी। आमच्या वडगर गाव मुंबईवरून आलेले भाऊ कदम पाटील यांचं या ठिकाणी स्वागत। तसेच या ठिकाणी आमच्या शेजारी शिवबा म्हणून राहणारे किंवा आमचे सगळे सोयरे असणारे आमचे रामचंद्र दादा गोगावले यांचं या ठिकाणी स्वागत। तसेच वडगर गावासाठी तळमळतेने आतुरते कुठलंही काम असो नेहमी अग्रेसर राहणारे या तरुणांचे प्रेरणास्थान, तरुणांना नेहमी मार्गदर्शन करणारे आमचे आधारस्तंभ आदरणीय सकाराम बुवा सनस। बोला गेलं तर हा कार्यक्रम बऱ्यापैकी त्यांनीच मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांचं या ठिकाणी स्वागत। या ठिकाणी मुंबईवरून आमचे मित्र रामदास सनस यांचं या ठिकाणी स्वागत। तसेच या ठिकाणी गावासाठी नेहमी धडपडणारे आमचे कृष्णा मामा सनस यांचं या ठिकाणी स्वागत। न सांगता काम करणारे, जिथं कमी तिथे आम्ही असं म्हणणारे आमचे पांडुरंग मामा उत्तेकर यांचं या ठिकाणी स्वागत। या विभागाचे कामथे विभागाचे विभाग प्रमुख आमचे आधारस्तंभ विष्णुबुवा सनस यांचं या ठिकाणी स्वागत। तसेच वडगर गावचे गायनाचार्य दोंडुबुवा सनस यांचं या ठिकाणी स्वागत। तसेच या ठिकाणी या कार्यक्रमाला सेठना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले पोलादपूर तालुक्याचे उपतालुका प्रमुख चंद्रकांत दादा उत्तेकर तसेच कृष्णा उत्तेकर यांचं या ठिकाणी स्वागत। तसेच आमचे वामन दादा उत्तेकर यांचं या ठिकाणी स्वागत। तसेच भगवान गायकवाड भाऊ कदमचे सासरे यांचं या ठिकाणी स्वागत। तसेच चंद्रकांत दादा उत्तेकर यांचं या ठिकाणी स्वागत। मुंबईवरून खास या कार्यक्रमाला आलेत आमचे मित्र नामदेव उत्तेकर यांचं या ठिकाणी स्वागत। सागर या युवा सेनेचे पदाधिकारी आहेत आमचे सागर दादा उत्तेकर यांचं या ठिकाणी स्वागत। भाऊ पाटील पुढे असेल त्यांनी पुढे या। आमच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी जवळजवळ 2-3 तास दुपारनंतर येऊन या ठिकाणी उपस्थित आमचे दगडू दादा शिंदे यांचं या ठिकाणी स्वागत। आमचे तुकाराम मामा गोगावले यांचं या ठिकाणी स्वागत। आमचे कृष्ण मामा सनस यांचं या ठिकाणी स्वागत। या ठिकाणी मी कुटुंब प्रमुखाला आपल्या भाऊ कदमना विनंती करतो किंवा रामदादांना विनंती करतो की कार्यक्रमाची तयारी करायची आहे। आपण थोड्याच वेळात कार्यक्रम चालू करणार आहोत। सेठना जे आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्या ठिकाणी मी 2 शब्द बोलल्यानंतर काही वक्त्यांना या ठिकाणी बोलण्यासाठी आमंत्रित करणार आहे। नाव सांगा। जाताय तुम्ही? या ठिकाणी सेठचा सत्कार करणार आहेत आमचे उपतालुका प्रमुख चंद्रकांत दादा उत्तेकर, कृष्णबुवा उत्तेकर तसेच वामनदादा उत्तेकर यांना कार्यक्रमासाठी जायचंय तर त्याने तो सत्कार स्वीकारावा। फोटो कुठे? फोटोग्राफर कृपया कोणी घाई करू नका, कार्यक्रम वेळेत होईल। गोडगर गावाबरोबर खूपच प्रेम आहे, कुठलाही कार्यक्रम आमचे महाराज सोडत नाहीत। त्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन। तसेच त्यांच्याबरोबर आमचे सर्वांचे आदरणीय राघुबुवा रेंगे यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन, स्वागत करतो आम्ही त्यांचं। यांनी स्टेजवर यायची कृपा करावी। या ठिकाणी
कीर्तनरूपी सेवा होणारच आहे. त्यांनी 2-2 मिनिटात बोलावं ही त्याला विनंती करतो. हॅलो. वडघर गावामधले ते एकच दुकान असायचं. त्याच्यामध्ये आमच्या तालुक्यातली जिल्ह्यातली सगळी माणसं आमच्या त्या दुकानावरती राहायला यायची. मग आमच्या विठोबा शेठ सारखे असतील त्यांनी मग आमच्या बाबा साधे गरीब असायचे तेव्हा बाबांना आमच्या सांगायचं की बाबा काय करतो पोरगा तुझा पाटील, हा पोरगा तुमचा जो आहे तो ह्या गावामध्ये भांडणं करतो, झगडे करतो आणि गावातल्या हाणामाऱ्या करतो, गावातल्या ह्याच्यामध्ये हे करतो, फुकट जाईल. पाटील तुम्ही एक काम करा, त्याला आमच्या ताब्यात द्या किंवा आम्हाला जवळ आमच्या जवळ द्या. मग आमच्या जवळ दिल्याच्या नंतर आमच्या तिथं मग पुढची आमची पिढी इथं कशी चालायची आणि आमचा अधिकार कसा राहायचा. मग आमचा कोंडीराम दादा कदम माझ्या कोंडीराम दादा कदमनी पूर्ण माझ्या दप्तर पूर्ण अख्खं गावाचं माझ्या कोंडीराम दादाकडे, माझ्या घराण्याकडेच, माझ्या पाटील घराण्यामध्ये त्यांचं आलं. माझ्या आज ते इथं माझ्या इथं नाहीत ते. आता मला फार त्याचं म्हणजे कोंडीराम दादा माझ्या इथं नाहीत, फार मला दुःख होतं त्याचं मला. पण मी शेटना आणि दोन्ही शेटना मी सांगतो तुमचं कार्य जे आहे ते आम्ही पुढे नेणार आहे आणि हाच आमच्या शुभेच्छा तुम्हाला वाढदिवसाच्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. म्हणजे त्यांच्या वाट्याला पुण्य काही कमी नाही काय. तर आम्ही एवढं सांगतो त्या मुलांनाही राम आणि लक्ष्मण हे 2 सुपुत्र आणि त्यांनी आपल्या वडिलांचा वाढदिवस साजरा करतायत, त्यांना मी धन्यवाद देतो. तसेच विठोबा शेठ कदम असे एक व्यक्तिमत्व आहे की त्यांनी वडगादीच्या ठिकाणी कुठे काम केलेलं नाही, कुठे नोकरी केलेली नाही, फक्त धंदा. सन्माननीय व्यासपीठ, तसेच आपण ज्याच्यासाठी जो 75वा वाढदिवस आहे ते आपले विठोबा शेठ कदम यांच्यासाठी आपण जमलो आहोत. आता विठोबा शेठ कदम यांच्या जीवनावरती बरेचसे लोक बोलले असतील. विठोबा शेठ कदम हे असं व्यक्तिमत्व आहे की आम्ही जेव्हा ही नवीन पिढी कुठलाही कार्यक्रम असू, मग वडगर युवा संघटनेतर्फे असू, कुठल्याही मार्फत असू, दहीहंडी असेल आणि कुठलं असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्या मुलांना जे प्रोत्साहित करण्याचं जे काम करतात ते या विठोबा शेठ कदम यांच्याकडून चांगल्या पद्धतीने मुलं घडतात आणि त्यांचे विचारही मुलांना पटतात आणि त्यांच्या हातून अशीच कामे व्हावत आणि त्यांचं दीर्घ आयुष्य 75चे काय 100ही पार करो एवढीच मी प्रार्थना करतो आणि ते संपतो. जय हरी. धन्यवाद. असं शॉर्टकटमध्ये बोलल्यावरती ऐकायला बरं वाटेल. नाही बोलासारखं असेल ते बोललं पाहिजे. मी कोणाला अडवणार नाही. या ठिकाणी आज सर्वांचे आदरणीय गुरुवारी आपले हरिभाऊ रिंगे आहेत. या ठिकाणी सर्वांचं आदरणीय. तसं दादा आमची ही परंपरा आम्ही जे सुरुवात केली ना वाढदिवसाची ती मुंबईमध्ये आमचे सकाराम शेठ मुंबई या ठिकाणी आम्ही त्यांचा 60 वर्ष पूर्ण झालं होतं आणि आम्ही ठराविक मुलांनी ठरवलं चला माणूस गेल्यानंतर बोलण्यापेक्षा त्याचा जिवंत असताना त्याचा सोला करूया. माणूस हा मरणारच आहे, त्यात काय वाईट वाटून घेऊ नका. परंतु त्याचं कार्य केलेलं स्वतः त्यानं बघणं हे एवढं पुण्यदायक असणं हे त्याच्यासाठी गर्वाची गोष्ट असते. आम्ही बुवांचा कार्यक्रम सुद्धा असा मोठ्या प्रमाणात आणि गुरुवाऱ्यांचा आशीर्वाद घेऊनच केला होता. त्या टाइमनी बाबा आले होते ना. गुरुवारी बऱ्यापैकी 2-3 गुरुवारी आम्ही बोलवले होते कारण की हे सर्व होणं गरजेचं आहे. जाऊ द्या जास्त आता बोलत नाही. या ठिकाणी आपल्या गावचे वडगर गावचे अजून कोण बोलणार आहे? तुकाराम दादा आमले, तसेच कृष्णामा सनस या ठिकाणी 2 शब्दात बोलतील. या ज्यांच्या 75व्या वाढदिवस अभिचिंतन सोहळ्यानिमित्ताने व्यासपीठावरती गुरुवर्य भजनानंदी आमचे हरिबाबा रिंगे, गुरुवर्य आमचे बंडादादा घाडगे आणि आमचे कदमशेठ असतील, राघुशेठ तालुका प्रमुख अनिलजी मालुसरे, आमचे साने महाराज असतील आणि सर्वच व्यासपीठ
आज बऱ्याच वक्त्यांनी माझ्या गावातील शेठच्या बद्दल अतिशय चांगलं गुणगान गायलं आणि खरोखर 75वा वाढदिवस आपण पाहतोय आणि शेठ 76व्या वर्षामध्ये पदार्पण करणार आहेत. मी सर्वप्रथम शेठना शुभेच्छा देतो. मगाशी आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे शेठचा जर इतिहास पाहिला गेला अतिशय खडतर काळामध्ये शेठनी मुंबई गाठली आणि मुंबई गाठत असताना नोकरी नाही केली, पण धंदा मात्र जोमानं तो उभारण्यात त्यांना यश आलं. मी जास्त वेळ बोलणार नाही. शेठनी एवढी मेहनत घेऊन अतिशय काबाड कष्ट करून गावातील त्या टायमाला मला असं वाटतं लोकांना रोजगार नव्हता, पण कोण हातगाडी, कोण ट्रकवरती, कोण कुठं, कोण हॉटेलमध्ये काम करत असताना राहण्याची व्यवस्था नाहीये. म्हणून शेठचा जो कोळशाचा धंदा होता वडगादीवरती, तिथं मला असं वाटतं माझ्या वडगरचीच नव्हे ते या गावातल्या लोकांना सहारा देण्याचं काम आमच्या विठोबा शेठनी केले साक्षामध्ये. आणि आम्ही ते आता त्यांचा वाढदिवस होतोय म्हणून आम्हाला जुनी जाणती लोक आम्हाला सांगतायत की शेठने असं केलं. खरोखर ज्याच्या खिशात पैसा नसेल शेठने जेवण करून त्या वडगादीवरती आणि त्या माणसाला कमीत कमी पैसे भेटतील नाही भेटतील पण महिना 2 महिने 6 महिने जीवन त्यांच्या लागणारा आहार तर आमच्या शेठने दिला आणि ती लोक सांगतायत ते आम्हाला आनंद वाटतोय. बाजूलाच ती लोक अगदी निवारा घ्यायची, तो एक मोठा अभिमान वाटतोय. मला दुसरं असं बोलायचंय की आताचा युग पाहिलं गेलं तर तंत्रज्ञान युग आहे आणि या युगामध्ये अनेक नोकऱ्या जी करणारी मुलं आहेत ती चांगल्या पद्धतीने करतायत, परंतु शेठनी जो धंदा उभा केला आणि तो धंदा त्यांच्या मुलांच्या स्फूर्त केला, हा एक मोठा अभिमान वाटतोय. आज त्यांची 2 मुलं, आमचा राम भाऊ असेल, आमचे भाऊ शेठ असतील, आज मुंबई या ठिकाणी चांगले कार्यरत माझ्या गावासाठी काम करतायत, समाजामध्ये फिरतायत आणि खरोखर त्यांचं धंद्याचं काम ती मुलं आज जोमानं पुढं हाकण्याचं काम करतायत, ह्याचा मोठा अभिमान वाटतोय. मी जास्त वेळ बोलणार नाही. मी माझ्या वडगर गावाच्या वतीनं, तसं मगाशी आमच्या नारायणनी सांगितलं, नारायण कदमानी अध्यक्षांनी, की बरेचसे मान्यवर बोलणार आहेत, मी जास्त वेळ बोलणार नाही. मी शेठना माझ्या कुटुंबाच्या वतीनं या ठिकाणी आमचे सकाराम शेठ आणि सहपत्नीसह उपस्थित आहेत. मी त्यांना माझ्या कुटुंबाच्या वतीनं, सनस परिवाराच्या वतीनं या 75व्या वाढदिवसानिमित्त मी शेठना शुभेच्छा देतो. त्यांना मगाशी आमच्या कोणीतरी सांगितलं की त्यांनी 100 वर्ष, खरोखर आहे शेठनी पाहिलं गेलं आज त्यांचा जो बॉडीचा स्टॅमिना आहे तो ठेवण्याचं काम आमच्या शेठनी केलंय. त्या काय गोष्टी ज्या आठवतात भरपूर बोलण्यासारखं आहे, पण वेळ कमी आहे. मी सर्वांची बोलायला मला संधी दिली, मी 2 मिनिटं बोललो. मी सर्वांचं ग्रामस्थांचा आभार मानतो, येथेच थांबतो. रामकृष्ण हरी आणि शेठना पुन्हा लाख शुभेच्छा देतो आणि येथेच थांबतो. रामकृष्ण हरी. हॅलो. या ठिकाणी शेठना आशीर्वाद देण्यासाठी आपल्या कामते गावचे सुपुत्र, सर्वांचे आदरणीय मारुतीदादा खोत या ठिकाणी आल्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत. तसेच त्यांच्यावर आमचे लकामामा गोगावले यांचं या ठिकाणी स्वागत. तसेच बाबूराव शिंदे, गुणाजी मालुसरे, काशीनाथ कदम, दिलीप गोगावले, ज्ञानदेव गोगावले, सोपनदादा उतेकर आणि आमचे अर्जुन गोगावले यांचं या ठिकाणी स्वागत. तसेच आमच्या मुंबई मंडळामधून आमचे रामदास दादा आंबले गायनाचार्य यांनी सुद्धा या ठिकाणी हजेरी लावली, चांगल्या प्रकारे हरिपाठ सुद्धा केला. त्यांचंही आम्ही आमच्या वडगर गावाकडून किंवा कदम परिवाराकडून स्वागत करतो. थोडंसं बोलून राहून गेलंय, कारण की शेठच्या जीवावरती खूप जण बोललेत, पण जसं सूत्रसंचालनाला सांगावं लागतं. शेठचा प्रवास सुरू होत असताना त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून कदम शेठ होतेच, कारण की आमच्या माध्यमांनी सांगितलं मार्गदर्शक असला पाहिजे. आणि कदम शेठ आणि विठोबा शेठ जसं एकामेकाच्या विचारांनी आपलं आयुष्य घडवलं, त्यांच्या पूर्ण पाटीलवाडीतली जी मुलं आहेत जसं त्यांना मार्गदर्शन केलं, शेठ असो विठोबा शेठ असो, तसंच त्यांनी करावं. जसं गावाला करतात तसं अजून त्यांनी इथून पुढेही येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन करावं, एवढं बोलतो. आणि त्यानंतर आमचे चंद्रकांतदादा सनस या ठिकाणी 2 शब्द बोलतील. उपस्थित सर्व व्यासपीठ
आणि ज्यांचा आज 75वा वाढदिवस आहे ते आमचे मार्गदर्शक विठोबा शेठ कदम. शेठच्या जीवनावर बोलायचं म्हटलं तर खूप काय बोलण्यासारखं आहे. ज्या ज्या वेळेला अडचणी येतील त्या त्या वेळेला. आणि यानंतर आपल्या वडगर गावचे लास्ट सकाराम शेठना बोला द्यायचं होतं, परंतु असू द्या. नाही के बोलतील ना. वडगर गावचे नंतर आपल्या गावाची संपू द्या. वडगर गावचे आधारस्तंभ, तरुणांचे प्रेरणास्थान कृष्णादा कदम या ठिकाणी 2 शब्द बोलतील. ज्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व समाज बांधव, ग्रामस्थ, सगळे सोरे आप्तेष्ट या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. त्यांचं या ठिकाणी स्वागत. व्यासपीठावर राजकीय परमार्थिक क्षेत्रातील सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व ज्यांनी महाराष्ट्रामध्ये भजनानंदी पदवी प्राप्त केली, त्यानंतर ते आपल्या सर्वांचे लाडके, आपल्या तालुक्यातील सुपुत्र, ज्यांच्याकडे उभा महाराष्ट्र पाहतोय ते आपले, ज्यांना कालच मला वाटतं की आपल्या महाराष्ट्र जी समिती आहे आपली वारकरी प्रबोधन महाराष्ट्राची समिती आहे की वडाळा येथे त्यांना मला वाटतं ताळमणी पुरस्काराने त्यांना या ठिकाणी देण्यात आला आपल्या तालुक्यातून. त्यापैकी बरेचसे पुरस्कार शासनाचे आपल्या तालुक्यातील ज्यांना ज्यांना मिळाले त्यापैकी आपले हरिभाऊ रिंगे महाराज, त्याचप्रमाणे बंडादादा घाडगे. व्यासपीठावर बरीचशी मंडळी आमचे आधारस्तंभ कदम शेठ या ठिकाणी उपस्थित आहेत. या तालुक्याचे तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे तालुका प्रमुख अनिलजी मालुसरे, ज्यांच्या साथीनं आज महाराष्ट्रभर ज्या ज्या ठिकाणी हरिभाऊंना नेण्याचं काम जे अहोरात्र करत आहेत ते आमचे राघुबुवा रेंगे महाराज. कुठेही कार्यक्रम असू द्या, बाबांना घरापासून नेणं तिथून शेवट करणं आजपर्यंत पाहतोय ते आमचे राघुबुवा रेंगे. नेहमी आमच्या पटलावर ज्यांचं शूटिंग मारत जे आम्ही पाहतोय जे आता फेसबुकला, ते आमचे नारायणदादा साने, आमचे तंटामुक्ती अध्यक्ष या ठिकाणी, आमचे मारुतीदादा खोत, आमच्या या विभागाचे विभाग प्रमुख विठ्ठलदादा पार्टे या ठिकाणी मेळ मला धन्यवाद देतो. विठोबा शेठचं जीवनचरित्र आम्ही पाहतोय. गेली 1989 पासून मुंबईला असताना आम्ही आमचा गावगाड्यामध्ये आमचा प्रवेश झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये आम्ही खूप लहान मुलं, म्हणजे खूप इयत्ता नारायणने सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व लहान मंडळी, वैकुंठवासी बाबाजी बुवा कदम, वैकुंठवासी श्रीपद बाबा सनस, त्याचप्रमाणे आपल्या या तालुक्याच्या नव्हे जिल्ह्यातले पहिले उद्योगपती अर्जुन शेठ कदम, अर्जुन शेठ सनस, यांच्या काळानंतर पुन्हा या मुंबईची जर त्यांच्यानंतरची जी धुरा आली ती आदरणीय आमचे कदम शेठ असतील, आदरणीय विठोबा शेठ असतील, ही सर्व मंडळी, त्यांच्याबरोबर सकाराम शेठ, त्याच्यानंतर आमचे शंकर आंबले, आमचे मॅनेजर साहेब, ही सर्व मंडळी हा गाव चालवत आज आमच्या खांद्यावर त्यांनी धुरा ठेवली. आमचा नारायण असेल, आम्ही असेल, सर्व आमचे हे चालवत असताना त्या ठिकाणचा त्यावेळची परिस्थिती पाहिली तर तिकडे मस्जिद बंदरला अर्जुन गणपत ट्रान्सपोर्ट, इकडे वडगादीला विठोबा शेठ यांचं एक कोळशाचं दुकान, तिकडे जर पाहिलं तर तिकडे बुलेश्वरमध्ये श्रीपद बाबा सनस असायचे, तिकडे आमचे निवृत्ती कदम यांचे वडील विठोबा शेठ असायचे, आणि तिकडे उतेकर कंपनी धोबी तळाव या ठिकाणी. असा हा गावगाडा त्यावेळी चालायचा. आणि सर्व मंडळी, जसं गिरण गावामध्ये बाबा होते, तुम्ही सर्व मंडळी होती, तेव्हा आमची लोक त्या ठिकाणी कोळशाच्या वखारीवर असायची. आणि मग राहायचं कुठे? तेव्हा ती लोक, तेव्हा घाटकोपर लांब पडायचं, कुठेच कोणाला रूम नसायची, आणि मग ही सर्व मंडळी एकोप्यानं त्या ठिकाणी राहायची. विठोबा शेठचं चरित्र सांगत असताना वडगादी या ठिकाणी असताना तिकडे अर्जुन गणपत ट्रान्सपोर्ट एवढा मोठा ट्रान्सपोर्ट असायचा, 100-150 लोक काम करायचे आणि ती राहायला वडगादीला यायची. इकडे कदम शेठ कॉटन गिलला, तिकडे आमचे बाबाजी बुवा कांदिवलीला,
आमचे वाडकर शेठ हा गावगाडा चालवत असताना हे सर्व मंडळी हे केलेले प्रयत्न आहेत. आणि म्हणून आज त्यांचा 75वा वाढदिवस असताना त्यांचं जीवनचरित्र गायलं पाहिजे. आणि म्हणून आज मगाशी सर्वांनी सांगितलं, शेठ आमच्या गावचे आज आपलं खजिनदार आहेत. शेठ गावचे चांगले मार्गदर्शक आहेत. आणि म्हणून वडील जे जे करती त्या नाम धर्म ठेविती या न्यायानं, यांची परंपराच शेठ म्हणण्यामध्ये गेली. या ठिकाणी आपले खेडेकर महाराज आलेले आहेत, त्यांचं देखील आपण गावाच्या वतीनं स्वागत करू. ही परंपरा, कारण ह्याला कुठेतरी मूळ लागतं. शेठ बनण्याच्या मागं काहीतरी पूर्वपिटिका लागते. यांच्या वाडवडिलांनी जे केलं ते त्यांनी विठोबा शेठसारख्या किंवा कदम शेठच्या माणसांनी ते जपलं. आणि त्यानंतर त्या भावाभावांचे हिस्से वेगवेगळे करून कोण कुठे गेला आणि विठोबा शेठनी आपल्या मुलांना मानपूर येथे व्यवसाय दुकान सुरू करून दिलं. आज मुलांनी ते चांगलं ठेवलं. आपण पाहिलं तर भाऊसारखा मुलगा 126 मला वाटतं कुठली शाखा 135 शाखेचा त्यावेळी शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं शाखा प्रमुख झाला. मला वाटतं आपला पहिला तालुक्यातला शाखा प्रमुख असेल. कारण त्यावेळी शाखा प्रमुख बनणं हे एवढं सोपं नव्हतं, कारण संघटना खूप मोठी होती. मातोश्रीव जाणं आणि शाखा प्रमुख बनणं हे अतिशय अवघड होतं. त्याच्या अगोदर त्यांच्याच वडिलांचा आशीर्वाद, आदरणीय कातेसाहेब आमदार त्या ठिकाणी होते आणि पहिले गटप्रमुख विठोबा शेठ त्या ठिकाणी झाले. त्यावेळी तिकडे मारामारी व्हायच्या, मराठी माणूस मिळायचा नाही आणि तो मिळाला तर कोण विठोबा शेठ मिळाले. आणि मग तिथं त्यांना ते गटप्रमुख केलं. त्यांच्या आशीर्वादानं आज मुलं पुढे चाललेले आहेत. आपण ईश्वराकडे प्रार्थना करू, विठोबा शेठच्या हातून चांगलं काम घडो, आमच्या गावाची सेवा घडो, आम्हा सर्व मुलांवर त्यांचा आशीर्वाद राहो आणि उर्वरित जीवन त्यांचं जे काही आहे 75 झालेत, 100 वर्ष त्यांची पूर्ण व्हावी. आणि जसे व्यासपीठावर तुम्ही सर्व ग्रामस्थ दिसतायत असेच आम्हाला पुढेच्या भविष्यात आम्हाला दिसावं अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी जाता जाता एकच सांगेन, मगाशी सांगितलं, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात चांगला असतो. ती पुरुषाच्या मागे पत्नी आपली चांगली असावी लागते. मला असं तरी वाटते की आमच्या काकू एवढ्या वर्ष शेठ मुंबईला आहेत, पण मला नाही वाटत की त्या मुंबईला कधी गेल्या असतील, कुठं त्यांच्याबरोबर फिरल्या असतील किंवा कुठं काहीच नाही. त्यांनी आपलं गाव पाहिलं. आणि कदम शेठ नेहमी म्हणतात, आम्ही 50-60 वर्ष मुंबईमध्ये जिरवली, आता आपल्या मातीत जिरवायची. आणि त्या मातीमध्ये येऊन विठोबा शेठ अतिशय चांगलं गावाचं काम करतायत. पुन्हा एकदा आमच्या गावाच्या वतीनं आमचे सकाराम शेठ या ठिकाणी आहेत. ही संकल्पना जेव्हा आमच्याकडे मांडली त्यावेळी आम्ही भाऊला सांगितलं, भाऊ तू कर बाबा, चांगली गोष्ट आहे, आपण सर्व या ठिकाणी प्रयत्न करू. आमचे राजू शेठ त्या ठिकाणी आहेत, ते मागून बोलतात, मागून असतात फक्त. आणि ते कसं मागून ते सहकार्य करणार. आणि म्हणून बराचसा वेळ होतोय. मी पुन्हा एकदा आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, आमच्या वडगर गावाच्या वतीनं मी विठोबा शेठांना पुन्हा एकदा 75व्या वर्षाच्या शुभेच्छा देतो. त्यांचं शतक पूर्ण हो अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांचं दर्शन घेतो. या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचं मी पुन्हा एकदा शाब्दिक गावाच्या वतीने आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. आता या ठिकाणी मी कामते ग्रामस्थांचं आता वैयक्तिक नाव घेत नाही, वेळ खूप होतोय. कामते ग्रामस्थांचं, तसं बौद्धवाडी ग्रामस्थांचं, बोरगर ग्रामस्थांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. मोरसडे ग्रामस्थांचं किंवा अजून कोण राहिला असेल तर त्या सर्वांचा या ठिकाणी मी अभिनंदन करतो. गवलीवाडा, चांदले, गवलीवाडा, महादेवचा मुरा, मोरसडे, खांडज, आडाचा कोण किंवा साखर या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आणि आदरणीय आधारस्तंभ मार्गदर्शक खेडेकर बुवा या ठिकाणी आल्याबद्दल त्यांचा आम्ही वडगर ग्रामस्थांच्या वतीने तसेच कदम परिवारच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. आमचे मृदुंगाचार्य बजरंगदादा असतील त्यांचं या ठिकाणी अभिनंदन, सकारामदादा कदम असतील, तसेच या ठिकाणी रमेशदादा नरे आलेत, त्यांचे सर्व सवंगडी या ठिकाणी आल्याबद्दल त्यांच्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. मी काही लोकांची दिलगिरी व्यक्त करणार आहोत, कारण की या ठिकाणी आमचे मॅनेजर साहेब असतील किंवा या ठिकाणी सचिन कदम असतील आणि आमचे मुंबई मंडळाचे खजिनदार रामदादा सनद असतील, या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. यानंतर मी आपल्या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये
विठ्ठलदादा पार्टे या ठिकाणी 2 शब्द बोलतील. उपस्थित व्यासपीठ, आजचे सन्माननीय प्रमुख अतिथी भजनानंदी हरिबाबा रिंगे, तसेच पंडादादा घाटगे, तसेच तालुका प्रमुख अनिलजी मालुसरे, खेडेकर महाराज, आपले नारायण साने, रघुनाथ रिंगे, सुभाषजी नरे, व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, आत्ता ज्यांचा 75वा वाढदिवस आहे त्यांचा जीवनपट आपल्या समोर सर्वांनी मान्यवरांनी व्यक्त केला आहे. मी जास्त वेळ नाही घेईन, परंतु या मामांच्या जीवनावर बोलायचं झालं तर आता कृष्णादादांनी सांगितलं की सनसनी सांगितलं की मुंबईमध्ये वकारीचा त्यांचा कोळशाचा जेव्हा व्यापार होता तेव्हा लोकांकडे राहण्यासाठी व्यवस्था नव्हती, परंतु लोकांना राहण्याची व्यवस्था या माणसांनी केली आणि म्हणून त्यांना सेठ म्हणून पदवी ही प्राप्त झाली आहे. दुसरं म्हणायचं झालं, मनापासून हार्दिक अभिनंदन. यानंतर बंडादा बोलणार तुम्ही मग त्यांना शेवटला देऊ ना. यानंतर आपल्या सर्वांचे महाराष्ट्राचे लाडके म्हटलं तरी हरकत नाही, आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय तरुणाचे प्रेरणास्थान मृदुंगाचार्य ताल महर्षी असे आपले असणारे गुरुवर्य बंडादा घाटगे आशीर्वाद रूपी 2 शब्द बोलतील. उपस्थित व्यासपीठ, आज माझी तब्येत ठीक नाही तरी आपले कुणाल साने आहेत त्यांच्या खूप आग्रस्त येणं झालं आणि खरोखर इकडे पाहिलं तर सगळे सेट आहेत, कदम सेट आणि आजचे ज्यांचा बड्डे आहे विठोबा कदम सेट, सगळे सेटच आहेत. त्यामुळे सर्व वातावरण हे सेटमय होऊन गेलेलं आहे आणि खूप आनंद आहे. हा सुख सोळा स्वर्गी नाही, सोन याचा दिवस आजी अमृते पाहला, नाम आठवित्या रूपी प्रकट पै झाला, इवलेसे रोप लावी येले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावर. आज सर्व खूप मोठे व्यासपीठावरती मंडळी आहेत. हरिभाऊ रिंगे महाराज असतील, कदम सेठ असतील, आपले तालुका प्रमुख असतील, खेडेकर महाराज असतील, नारायण साने साहेब असतील, सर्वच, आणि आमच्या कांदिवली परिसरातले संतोष दादा असतील, आणि मगाशी सगळाच इतिहास सांगणारे नेहमीच खूप चांगलं घाटकोपरमध्ये मार्गदर्शन आहे असे कृष्णदादा. खरोखर मी एक खूप छोटा कलाकार आहे आणि मला बोलवलं, खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि असे बड्डे झाले पाहिजेत की खरोखर झालं पाहिजे, ज्यांनी आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी केल्या तर त्या तरुण मंडळीमध्ये आदर्श घडण्यासाठी नक्कीच असे बड्डे झाले पाहिजेत. अभिष्ट चिंतन सोहळे झाले पाहिजे जेणेकरून तरुण मंडळींना त्याचा उपयोग होईल. कारण अशा महान विभूती जेव्हा होतात त्यांच्याकडून काहीतरी प्रेरणा मिळण्यासाठी नक्कीच आपण ह्या असे जन्मदिवस साजरे केले पाहिजेत. कारण काय माहिती आता त्यांना 100 व्हायचे सगळ्यांनी सांगितलेलं आहे की व्हावं पूर्ण, पण खरोखर अशा व्यक्तींकडून मगाशी पण कोणतरी बोललं की आधीच सगळं झालं पाहिजे, म्हणजे त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे. हां, हेच दादा बोलले की नंतर कोण बघणार आहे, कार्याला कोण येणार आहे, नंतर कोण बघतंय कोण कार्यक्रम. खरं मी हरिभाऊंचा पण एक कार्यक्रम केला होता, मला वाटतंय कोणत्या थिएटरला, रवींद्र नाट्य मंदिरला कार्यक्रम होता, आणि तेव्हा प्रख्यात गायक अनुप जलोठा आले होते. तेव्हा ह्या आपल्या तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये त्यांना कोण साथ करेल असं प्रश्नचिन्ह निर्माण झालं की एवढा मोठा
गायक आणि त्याला कोण तबल्याची साथ करणार. तर मी स्वतः आधी साथ केली होती. तर अनुप जलोटाजी बोलले आमचे आहेत ना दादा बंडाराज. खूप आनंद झाला आणि मी साथ केली त्यांना. आणि खूप आनंद वाटतो की आपल्याला ह्या मातीमध्ये जन्म मिळाला भाऊंसारखे. आणि खूप सारे पंथ आपल्याकडे जसे संप्रदाय आहेत आणि ह्याच्यातून कमी वेळ घेतो की जेणेकरून मी बोललो तर छोटी व्यक्ती आणि मोठा घास असं नको व्हायला. खूप मोठे व्यक्ती आहेत इथे आणि माझी तब्येत पण ठीक नाही. तर मी येणार नव्हतो आज संजय आपले दादा. तरी पण प्रयत्न केला की बोलो जाऊया, नाही तर कुणाल नाराज होईल. कुणाल बोलला की नाही आले तर गुरुजी मी बोलणार नाही तुमच्याशी. तर त्याच्या एक आग्रहास्तव आलो. कारण मुंबईवरून गावाला कार्यक्रम करणं हे मला वाटतं भाऊ तुम्ही कसे काय कार्यक्रम केला असं माहीत नाही. पण मुंबईवरून जर गावाला कार्यक्रम केला तर 2 दिवस आम्ही काय जाऊन उठत नाही. 2 दिवस असं भिरभिर होतं म्हणून कार्यक्रम बंद केलेलेच आहेत अर्धे. पण कधी प्रेमापोटी येणं होतं. लोकांचा गैरसमज होतो तू म्हणजे नावं टाकतो येत नाही. पण असं काही नाही आहे. आम्हाला पण आनंद वाटतो यायला आपल्या भूमीमध्ये मातीमध्ये. पण हा सोहळा खूप तुमचा पाहायला आणि आज एवढं मला तुमचं जास्त वेळ भेट नाही झाली पण तुमचं एवढं सगळं ऐकल्यानंतर मन भारावून गेलं. आणि खरंच तुम्हाला 100वी पूर्ण व्हावी आणि हा असे सोहळे व्हावे याच्यातून मुलांनी काहीतरी नवीन पिढीनी काहीतरी घ्यावं असं मला वाटतं. एवढे लांबवलेले शब्द पूर्ण करतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद दादा. या ठिकाणी खांडस गावावरून आमचे पंढरीन दादा मोरे तसेच दगडू मोरे फौजदार तसेच नारायण दादा मोरे या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी आमच्या वडगर गावचे आधारस्तंभ मार्गदर्शक सर्वांचे आदरणीय कदम शेठ महाराष्ट्राचे जसं आपले सर्वांचे लाडके भाऊ म्हणलेत की माख्या महाराष्ट्र पिंजून त्यांनी काढला. महाराष्ट्र भूषण म्हणून त्यांनी पदवी मिळवली. तसंच शेतकरी पुरस्कार महाराष्ट्र राज्याचा जर भेटला असेल तर आमचे कदम शेठ उद्यान पंडित म्हणून शेतकरी एक पुरस्कार घेऊन या ठिकाणी वडगर गावाबरोबर तालुक्याचंही नाव मोठं केलं. आणि त्यांचेच गुरुबंधू आहेत विठोबा शेठचे. तर त्यांनी या ठिकाणी आपल्या 2 शब्दात शब्दरूपी आशीर्वाद द्यावेत असे आम्हाला या ठिकाणी त्यांना आम्ही निमंत्रित करतो. तसेच या पोलादपूर तालुक्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे पोलादपूर तालुका प्रमुख आपले सर्वांचे आदरणीय अनिल दादा मालुसरे यांचा या ठिकाणी 2 शब्द त्यांनी या ठिकाणी येऊन आशीर्वाद रूपी बोलावे. आजच्या या 75व्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त उपस्थित पोलादपूर तालुक्याचं भूषण की ज्यांच्यामुळं पोलादपूर तालुक्याची ओळख अखंड महाराष्ट्राला होते असे भजनानंदी गुरुवर्य हरिभाऊ महाराज रिंगे. त्याचप्रमाणे उद्यान पंडित म्हणून ज्यांचा नामोल्लेख होतो असे आदरणीय कदम शेठ. अगदी तळागाळातल्या लोकांना भारत भ्रमण घडवणारे आदरणीय खेडेकर महाराज राघुबुवा रिंगे. उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ आमचे बंडादादा घाटगे. खऱ्या अर्थानं समाजाला येणाऱ्या भविष्यातल्या पुढच्या पिढीला प्रेरणादायक असा हा कार्यक्रम या ठिकाणी आमचे आदरणीय भाऊदादा कदम यांनी या ठिकाणी हा आयोजित केलेला आहे. कारण असे कार्यक्रम आयोजित करणं मगाशी या ठिकाणी अनेकांनी विठोबा शेठ यांचं जीवनचरित्र प्रत्येकानं सांगितलं तर वेगळ्या पद्धतीने ते सांगण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही आहे. परंतु कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. ज्या कुळाचारामध्ये अशी मुलं जन्माला येतात की सकळ तीर्थाची या धुरे जे का माता पितरे
तया सेवेशी कीर शरीरी लोण कीजे, की आपल्या आई वडिलांनी केलेलं कार्य हे लोकांसमोर जावं. कारण आताच्या पिढीमध्ये हे खूप कमी प्रमाणामध्ये बघायला मिळते. कारण बापाचं गुणगान आपण वारकरी संप्रदायामध्ये आता सध्या ती फॅशन झाले कीर्तनकारांची, उमगा या बापर जे कवित्व आहे, परंतु ते जर ऐकलं तर खरोखर बाप समजणं हे हल्लीच्या काळामध्ये अवघड झालंय. आणि आमच्या भाऊदादांना बाप समजला याच्या एवढं फार मोठं पुण्य आहे या परिवारामध्ये होऊ शकत नाही. कारण ते भाऊ असतील, त्यांच्या बहिणी असतील, विठोबा शेठ यांच्या सुना असतील, या परिवारामध्ये ही संकल्पना निर्माण होणं हे अतिशय खूप मोठी समाजाला प्रेरणादायी ही घटना आहे. आणि अतिशय स्तुत्य कार्यक्रम या ठिकाणी आपल्या वडिलांचं. कारण ज्या वेळेला 75 होते, कारण बालवयातनं माणूस ज्यावेळेला उतारवयात जातो त्यावेळेला तो पुन्हा बालवयामध्ये जातो, त्याच्या अनेक हट्ट पुरवावे लागतात. आणि हे ज्या मुलांना समजलं की माझे वडील, माझी आई ही वार्धक्यामध्ये चालले, त्यांचे येणारे हट्ट त्यांना त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याकरता मला माझं कर्तव्य पूर्ण करायचे, हे ज्या मुलांना समजलं. कारण जगी आईचा बाप व्हावा, त्याचा वंश मोक्षाय जावा, की असा बाप होणं आणि त्याच बापाची मुलं त्याच पावलावरती पाऊल टाकून चालणं ही खूप दुर्मिळ घटना आहे. आणि आज तिथं या ठिकाणी ती बघायला मिळाली. वेगळं या ठिकाणी मी काही सांगणार नाही, कारण मगाशी आमच्या बंडादादांनी सांगितलं की हा गावच शेठचा गाव आहे आणि बोलणारे सुद्धा अनेक आहेत. कारण हे सगळे आमचे मार्गदर्शक आहेत. आमच्या गणपतदादांनी सांगितलं, कारण आम्ही अशा ठिकाणी हा कौटुंबिक आपला सोयीसंबंधातला कार्यक्रम आहे. राजकारणाचे जोडे वेशीच्या पलीकडे ठेवून आम्ही आलेलो आहोत. राजकारणाचा या अशा ठिकाणी खरोखर येऊ नये ते. कारण आमचे कृष्णादादा कदम असतील, आमचे संतोषदादा कदम असतील, ही सगळी मंडळी, या सगळ्यांची नावं या ठिकाणी जरी घेतली नाहीत तर या सगळ्यांच्याकडे मी तरी स्वतः या जाहीरपणे कबूल करतो की मी तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे बघताना एक आपण सर्वजण या समाजामध्ये वावरताना आमच्यासारख्या तरुणांना मार्गदर्शक म्हणून आम्ही आपल्याकडे बघतो. आणि मी या ठिकाणी जगज्ञेत्या परमेश्वराला प्रार्थना करेल की या गावाच्या जडणघडणी करता ज्यांनी आपलं फार मोठं योगदान दिलेलं आहे, या तरुणांच्या प्रगतीकरता ज्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे, असे आदरणीय विठोबा शेठ कदम, ज्यांच्या सौभाग्यवतींचा या ठिकाणी उल्लेख झाला की ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक चढ उतार पाहिलेत, त्यांना खंबीर अशी साथ दिली. जगन्नित्या परमेश्वरानं विठोबा शेठ यांना या गावाच्या पुढील प्रगतीसाठी या तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळावं म्हणून भगवंतानं ठरवलेली आयुष्य मर्यादा सुद्धा पार त्यांनी करावी आणि या गावाच्या उन्नतीसाठी त्यांनी आशीर्वाद रूपी आपलं कार्य या ठिकाणी करावं. आमच्यासारख्या तरुणांना आपलं आशीर्वाद रूपी मार्गदर्शन लाभत राहावं अशी या ठिकाणी प्रार्थना करतो. आपल्याला उत्तम उदंड निरोगी आयुष्य प्राप्त व्हावं अशी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. या ठिकाणी आमच्या आमंत्रास मान देऊन या ठिकाणी भरतदादा चोरगे या ठिकाणी आल्याबद्दल त्यांचं आम्ही सर्वांचं ग्रामस्थाकडून अभिनंदन. त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. या साईडला या, इकडे इकडे. मी सर्व स्टेजवर या असलेल्या मान्यवरांचं मी दिलगिरी व्यक्त करील. सर्वांनाच या ठिकाणी बोलायसाठी देता येणार नाही. आता कार्यक्रमाची कीर्तनाची वेळ जवळजवळ आलेली आहे. तसेच यानंतर आपल्या सर्वांचे आदरणीय आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक या ठिकाणी केडेकर बुवा यांना मी आमंत्रित करतो. त्यांनी या ठिकाणी सेठना आपल्या शब्दरूपी आशीर्वाद द्यावे. आदरणीय पूजनीय माननीय सर्व उपस्थित बंधू आणि भगिनीनो, धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. आजचा जो दिवस आहे
हा या कामती विभाग, सावित्री विभाग, ढवले विभाग आणि पोलादपूर तालुक्यासाठी ज्यांच्या नावामध्ये विठोबा आणि या विठोबा शेठ आणि त्यांच्या धर्मपत्नी माझ्या रुक्मिणी आई, या विठोबा शेठ यांचा आजचा 75वा अमृत महोत्सव माईबापांनो या ठिकाणी साजरा होत आहे. आणि म्हणून काल सकाळी संताने सरिलो केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापी येल्या सावित्रीच्या ब्रिजवर शेठ आणि त्यांचे चिरंजीव भाऊदादा हे मला भेटले. त्यांनी सांगितलं, खेडेकर महाराज, तुम्ही आज या ठिकाणी आमच्या वडिलांचे संध्याकाळी 75वा अमृत महोत्सव साजरा होणार आहे, तुमची उपस्थिती खास असावी. आणि म्हणून माय बापानो आज मी दिवसामध्ये 4 ठिकाणी फिरलो आणि आता आज या ठिकाणी आल्यानंतर आनंदाच्या डोही आनंदाचा रंग. आणि म्हणून या ठिकाणी या विठोबा शेठ या उभयतांना आशीर्वाद देण्यासाठी संतवाते कृष्णामाई, संतवाते सावित्री नदीच्या तीरावर ज्या लवुलसे गावामध्ये ज्या रिंगे परिवारामध्ये जन्म घेतला, पण त्यांच्या आवाजाची ध्वनी या महाराष्ट्राच्या या भारताच्या कान्या कोपऱ्यापर्यंत पोचली गेली. ते माझे आदरणीय गुरुवर्य रिंगे बाबा यांच्या चरणी नतमस्तक होतो. या बाजूला असणारे भंडारराज घाटगे की माझी ये मनीचा जाणून या वहाव तो करी उपहाव गुरुराया, ज्यांच्या मृदुंगाचा आवाज चलो मच्छिंदर गोरखाया. कारण असे मृदुंगमणी आमचे भंडारराज घाटगे आहेत. बाजूला असणारे कृषी पंडित महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपलं अग्रगण्य शेतीमध्ये ज्या मातीशी झुंज दिली, मुंबईमध्ये या वडगर गावाला दिशा दिली, ते आमचे आदरणीय रामचंद्र बाबा शेठ यांना मी नमस्कार करतो. आणि आता ज्यांचं माझ्या आधी भाषण झालं ते माझे आदरणीय अनिलजी मालुसरे, पोलादपूर तालुका प्रमुख. या बाजूला असणारे नारायण नामे होऊ जीवनमुक्त नारायण साने, माझे राघुदादा रिंगे. या बाजूला सर्व असणारे आमचे विठ्ठल पार्टे आणि व्यासपीठ. वेळ झालेले लोकांना कीर्तन ऐकायचे, भाषण ऐकायला लोक. आणि म्हणून कीर्तन ऐकताना की ज्या विठोबा शेठनी 75 वर्ष आपली काढली गेली, पण अर्धांगी कशी पाहिजे. कारण आले देवाजीच्या मनात येते कोणाचे चाले ना, हरिचंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. स्वप्नामध्ये दान दिलं, आता आम्ही कागदावर फिरतो. पण स्वप्नात दान दिलं आणि सांगितलं तारामती आपला रोहिदास घ्या आणि या नगरीच्या बाहेर चला. पण पतिराजाला विचारलं नाही, काय सांगितलं, पतिराजे 5 भावऱ्या तुमच्या बरोबर फिरलोय, पण जेथे तुम्ही जाल तेथे. आणि म्हणून 1 मन सोन्याला तारामती विकली गेली, 1 मन सोन्याला हरिचंद्र विकला गेला आणि 1 मन सोन्याला रोहिदास विकला गेला. पण पतिराजांना सांगितलं, पती विका, या देहावर तुमचा हक्क आहे, पण कुटील खाण्यात मात्र विकू नका. आणि म्हणून या माऊलीचा विठोबा शेठच्या बाजूला ज्या टाइमाला मी घराचं काम केलं, सकाळी या ठिकाणी आल्यानंतर पहिली शा देणारी म्हणजे या भागामध्ये या तिन्ही खोऱ्यामध्ये खेडेकर बुवाला कोण मानणारी अशी माणसं नाहीत का. कारण तलागालामध्ये पोचणारा खेडेकर बुवा शिवर कोणी असू द्या. आताच आमच्या ह्यांनी सांगितलं, राजकारण हे परमार्थामध्ये कदाही काल आणू नका. मी काल बी बोरवलेला बोललो, मगाशी देवल्याला बोललो की ज्या दिवशी आपण समाज माझा आहे त्या समाजाचा मी माणूस आहे. आणि म्हणून या भागामध्ये 6 वारकरी संप्रदायाची पालमुलं रुजलेले आहेत. आणि त्या गुरुने आपल्याला जे ज्ञान शिकवलेलं आहे ते ज्ञान घेऊन या भागाचं वैभव कसं टिकवावं आणि म्हणून ते टिकवावं हे कसं हे शिकवलेलं आहे, ते वडगर गावाने शिकवलेलं आहे. आणि म्हणून भरपूर बोललो असतो. वो लोक म्हणतील महाराज
लांब शेपूट वाढवू नका. पण रुक्मागंध राजाची रुक्मिणी काय सांगितलं आमच्या कृष्णदादांनी, आता लग्न झालं की म्हणतात चला मुंबईला नेहा, पण पूर्ण आयुष्य या ठिकाणी पतिव्रता तिची देवावरी सत्ता. चिंता मत करो अका ताई, तुम्ही विठोबा शेठच्या धर्मपत्नी रुक्मिणी आहात, पण तुमच्या पोटी जे आलेली मुलं आहेत ना, कदाही काल तुम्हाला कदाही काल विसरणार नाही. आणि 75 वर्ष काय, पण या पोलादपूर तालुक्याच्या पूर्ण 7 वारकरी संप्रदाय आणि खेडेकर बुवाच्या बरोबर लोक म्हणत असतील त्या खेडेकर बुवाला येड लागली, पण यंदा आम्ही 13वा एक तप पूर्ण झालं. त्या तपाचे हिशेकारी, त्या तपाचे मानकरी, त्या तपाचे अधिकारी हा पोलादपूर तालुक्याचा एकाएक माणूस आहे, हे कदाही काल खेडेकर बुवा विसरणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला मी भगवंताकडे त्या द्वारकाधीशाकडे मागणं घालतो, माझ्या विठोबा शेठना 100 वर्ष पुरी होऊ द्या एवढीच प्रार्थना करतो. तुमचं दोघा उभयताचं दर्शन घेतो, या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंदिर होतंय तर म्हणलं हो मी ठरवलंय कास्ताचं मंदिर बांधायचं. हा चला, त्यावेळेस शेती 501 रुपये त्या काळात जन्माला. पण एक लक्षात ठेवा, या तालुक्यात माणसाची किंमत करणारी माणसं नाही, हे मी नेहमी सांगतो. आलं का सत्ता. आणि म्हणून आज विठोबा शेटणी जीवन जगलं. आता ह्या त्यांच्या कुळाचारांनी त्या सगळ्या वक्त्यांनी जे सांगितलं ते विशेष सांगितलं खरं, की आपण सुखी ज्याने व्हावे, जगनी व्हावे, आज्ञानी लावावे सन्मार्गास, असं जीवन जगणारा माणूस म्हणून धन्य. मोबाईल घे ना खाली मित्रा, मोबाईल घे खाली. हॅलो, हो